वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. 2023ला होणारी जी ग्रुप सी ची मेन एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनमध्ये असलेला इंग्रजी विषय म्हणजे तो 50 प्रश्न आणि 50 मार्क्स असणार आहे. त्या संदर्भात आपण त्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत. तर आपण एकूण 4 पॅरामीटरमध्ये बोलणार आहोत. पहिला पॅरामीटरमध्ये व्होकॅब्युलरी, दुसरा म्हणजे आपला इंग्लिश ग्रामर, तिसरा म्हणजे बोलूया आपण कॉम्प्रेन्शनबद्दल आणि चौथा असेल टेस्ट सिरीजबद्दल. तर पहिला सेक्शन सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इंग्लिश व्होकॅब्युलरी कशी करावी, काय करावी. तर बघा, ऑलवेज रिमेंबर वन पॉइंट इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, दॅट इज लेस इज मोर. व्होकॅब्युलरीच्या संदर्भामध्ये आपण काय करतो की बरंचसं मटेरियल जमा करतो, पाठ करत बसतो. तर लेस इज मोर म्हणजे एक्झॅक्टली काय, जेवढं तुमच्याकडे मटेरियल लेस असेल तेवढं ते बेस्ट असतं. ॲक्च्युअली व्होकॅब्युलरी जर सपोज मी 10,000 आणि 50,000 पाठ केल्या त्या काही युजलेस आहेत. सर्वात इम्पॉर्टंट लेस इज मोर म्हणजे काय की सर्वात मी काय करेल, कुठलंही पुस्तक, कुठले नोट्स किंवा कुठल्याही क्लासच्या आधी मी सगळं PYQ घेणार. जिरोवर पुस्तक घ्या, त्यातनं सगळ्या ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा सगळ्या एक्झामिनेशन आहे त्यांचं पूर्ण पॅरामीटर समजून घ्या की कशा प्रकारे त्या मांडल्या जातात. आता या 50 प्रश्नांना 50 प्रश्नांमध्ये काय असतं बघा, आउट ऑफ 50 क्वेश्चन 18 ते 20 प्रश्न हे डिझाईन होतात व्होकॅब्युलरी सेक्शनवरती. कसे बरं, राज्यसेवा 2016 ते राज्यसेवा 2022 पर्यंत तुम्ही जर स्टडी केला तर राज्यसेवेचा पॅटर्न हा 50-50 आहे. 50 इंग्लिश ग्रामर आणि 50 मराठी व्याकरण. तर त्या 50 पैकी जे असतात ते 18 ते 20 प्रश्न म्हणजे जवळजवळ 15 ते 20 प्रश्न हे व्होकॅब सेक्शनला असतात आणि उरलेले असतात 5 मार्काचं कॉम्प्रेन्शन आणि त्यामध्ये असतं इंग्लिश ग्रामर. तर आता करायचं काय आपल्याला, जर इमॅजिन करा की 18 क्वेश्चन 18 प्रश्न आपल्याला व्होकॅब्युलरी विचारले तर ते 18च्या 18 व्होकॅब हे सिनॉनिम्स असतात आणि अँटोनिम्स असतात. तर ते 18 मध्ये सगळे पॅरामीटर्स असतात. तर पॅरामीटर नंबर 1 तो म्हणजे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स. मग सिनॉनिम्स कशातनं करायचे आणि अँटोनिम्स कशातनं करायचे, तर एक पुस्तक घ्यायचं, बक्षीचं किंवा पाल्यांसुरे पाठ करायचे, वेस्टेज आहे. आपण काय करूया, PYQ मध्ये जाऊया आणि सिनॉनिम्सचं पूर्ण एक्झॅक्टली पॅरामीटर बघूया की त्यात कशा प्रकारचे प्रश्न मांडले आहेत, त्यांची मांडण्याची स्टाईल काय आहे, ते किती प्रश्न ते विचारले जातात. तर सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स ते हार्डली 2 किंवा 3 मॅक्झिमम 3 5-6 प्रश्न कधी दिसले नाही आहेत, पण त्यावरती सर्वात जास्त टाइम आपला उमेदवार स्पेंड करतो ते वेस्टेज आहे. तर आपण काय करूया, PYQ मधनं सगळे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. त्यात विचारलं का जातात तर नंबर 1 फिल इन द ब्लँक, नंबर 2 जुळ्या लावा, नंबर 3 वाक्यामध्ये विचारत होतो, नंबर 4 मिनिंग विचारत होतो आणि सर्वात रिसेंटली आता 2022 बघितलं तर तो विचारतोय 4 वाक्य, ज्या वाक्यांमध्ये तो विचारतो की असे वाक्य सांगा की ज्यामध्ये 2 शब्द एकमेकांना सिनॉनिम्स आहेत किंवा एकमेकांना अँटोनिम्स आहेत. तर जर मला ॲक्च्युली PYQ समजलं नाही आहे, मांडणी समजली नाही आहे, तर एखादं पुस्तक पाठ करून काय उपयोग आहे. तर मला समजणार नाही एक्झॅक्टली की त्याची रिक्वायरमेंट काय आहे. सो नंबर 1 मी PYQ समजून गेले, त्यातनंच माझे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स 50% झालेत. 50% उरलं तर ते कशातनं करू, तर ते सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सची एक PDF मी आपल्या ॲपवरती सगळ्यांना मोफत टाकलेली आहे. तुम्ही ती प्रिंट काढा आणि ती वाचून घ्या. इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे ती. सपोज मी सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स पाठ केले काहीतरी 10,000 आणि 20,000 तर ते वेस्टेज आहे. तर तुम्ही 500 जरी केलेत तर ते इनफ आहे, पण ते एक्झॅक्टली करायचे आहेत, कारण आकलन ही अशी गोष्ट आहे तीच व्होकॅब्युलरीला सर्वात महत्त्वाची आहे. नंबर 2 पॅरामीटर घेऊया आपण, इडियम्स. सर्वात जास्त प्रश्न याच्यावरती येतात, 3, 4 ते 5 किंवा 6 येऊ शकतात त्यावरती प्रश्न. तर सर्वात जास्त करूया आपण ते, त्यात कशात करूया. सो व्हेरी सिम्पल, पुन्हा PYQ आणि PYQ संपल्यानंतर काय करूया आपण, करूया त्याची नोट्स. कुठली नोट्स घ्या, मी आपल्या ॲपला अवेलेबल केलेली आहे, ती प्रिंट काढा ती वाचा. 1000 व्होकॅब्युलरी म्हणजे 1000 इडियम्स आणि फ्रेजेस त्या इनफ आहेत. तिसरा पॅरामीटर घेऊया आपण, तो म्हणजे आपला वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती सुद्धा 3 ते 4 प्रश्न येतात. ते पण पुन्हा येतात कसे, जुळ्या लावा म्हणून येतात, मिनिंग विचारले जातात, फिल इन द ब्लँकमध्ये येतात. तर 2 असे पॅरामीटर आहेत सर्वात जास्त विचारले जातात, ते म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूट आणि ते म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस. तर मी PYQ करताना मला 2 गोष्टी समजतात. एक, मी PYQ मधल्या ज्या डोक्यात घेतोय, ज्या मी पाठ करतोय त्या कॉपी होण्याचे चान्सेस असतात. नंबर 2, मला स्ट्रक्चर करतं की कशा प्रकारे ॲक्च्युली आयोग त्यांना फ्रेम करतं, म्हणजे वाचताना माझ्या डोक्यात येईल की मी वाचत असताना मी कशी लक्षात ठेवली पाहिजे. नंबर नेक्स्ट पॅरामीटर घेऊया, फ्रेझल वर्ब. सर्वात डिफिकल्ट चॅप्टर आहे हा. PYQ जरी केलं तरी इनफ आहे, लक्षात राहत नसतील तर लेक्चर्स ऐका. पण हा पॅरामीटरवरती 2 प्रश्न तरी मिनिमम येतातच, 3 येऊ शकतात, कारण 50 प्रश्न असताना त्यांना वाव आहे. जेव्हा 30 प्रश्न होते तेव्हा त्यांना वाव नव्हतं, एखादा प्रश्न यायचा, पण आता 2 ते 3 प्रश्न त्यावरती येतील. पण PYQ जरी नीट स्टँडर्ड प्रॉपरली केलेत तर मला असं वाटत नाही कुठल्या नोटची गरज पडेल. नंबर नेक्स्ट पॅरामीटर आहे तो म्हणजे स्पेलिंग. स्पेलिंगला निग्लेक्ट करू नका, एक प्रश्न त्यावरती येतो, पण रिसेंट पॅटर्न जे येत आहेत की वाक्य पूर्ण विचारले जातात आणि त्यामध्ये तो म्हणतो की असं एक वाक्य सांगा की ज्यामध्ये एखादा शब्द किंवा एखादा स्पेलिंग चुकलेला आहे किंवा एखादा शब्द किंवा स्पेलिंग त्यात करेक्ट आहे. तर तो रिसेंट पॅरामीटर नीट समजून घ्या. या प्रश्नाला डील करण्यासाठी कुठली नोट्स, क्लास, वेस्टेज. PYQ जर बघितलं तर त्यामध्ये सगळे 4 पर्याय जर मी बाहेर काढले, त्या सगळ्या स्पेलिंग जर मी एक दिवस जरी नीट दिलं, कमिटीचं स्पेलिंग काय, रिकमेंडेशन स्पेलिंग काय, लेफ्टनंटचं स्पेलिंग काय, रेनाझानचं स्पेलिंग काय, जर मी त्यावरती फोकस केला तर फक्त वॉवेल चेंज केले जातात.
एचं डबल ए, ईचं आय केलं जातं, आयचं डबल ई केलं जातं, दॅट्स इट. तर त्यावरती एक दिवस द्या, PYQचे सगळे स्पेलिंग बाहेर काढा. मी असं म्हणेल ते मोर दॅन इनफ आहे. नंबर नेक्स्ट आहे प्रोवर्ब्स. प्रोवर्ब्सवरती एखादा प्रश्न येऊ शकतोय, कारण राज्योत्सव 22ला आणि 21ला आता आलेले आहेत 2 प्रश्न, पण एखादा प्रश्न येऊ शकतोय. मग तुम्ही काय करा, लिमिटेड प्रोवर्ब्स आहेत इंग्लिशमध्ये, त्या मी PDF टाकलेल्या आहेत ग्रुपवरती, आपल्या ॲपवरती. तुम्ही प्रिंट काढून एकदा नजर मारून घ्या, त्याची मिनिंग आणि फिल इन द ब्लँक अर्धी तोडली जाते, ती विचारली जाते, ते तुम्ही डील करू शकतात. नंबर नेक्स्ट फॉरेन वर्ड्स. फॉरेन वर्ड्सवरती एक प्रश्न येतो, पण तो अफलातून असतो. तो इंग्लिशमध्ये वर्ड नसतो, तो वर्ड विचित्र असतो, त्याचा मिनिंग एक्झॅक्ट माहिती पाहिजे, पण तेही हार्डली 50-100 शब्द आहेत, ते तुम्ही करू शकतात. ते नोट्स मी आपल्या ॲपवरती अवेलेबल करून दिलेली आहे. तर नेक्स्ट म्हणजे पॉईंट आपला होमोनियम्स. होमोनियम्सवरती 2, 3, 4 प्रश्न येऊ शकतात. हाई डिफिकल्ट आणि हाई डेंजरस थोडा टॉपिक आहे. यावरती डील करताना सर्वात आधी समजून घ्या की PYQ म्हणजे 2-2 प्रश्न, 2-2 शब्द असे 4 पर्यायामध्ये देतो, फिल इन द ब्लँक म्हणून देतो, वाक्य देतो 3-4 तर रिसेंटली, आणि मग तो चूज द करेक्ट. तर तुम्हाला एक्झॅक्टली त्यांचा मिनिंग आणि त्यांचं स्पेलिंग दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. PYQ मध्ये आधी पूर्ण कव्हर करा, समजून घ्या की प्रश्न कसा मांडला जातो, आणि नेक्स्ट PDF मी अवेलेबल करून दिलेली आहेत, ते दोघांची सांगड घाला. तर हा आपला ओकॅपचा सेक्शन. तर ओकॅपचा सेक्शन डील करताना 1 नाईट शो होणार नाही आहे, तर ते एव्हरीडे होणार आहे. त्यामुळे आता आपल्याकडे 2 महिने आहेत, तर एव्हरीडे त्या सेक्शनला एक विशिष्ट पर्टिक्युलर वेळ द्या. पण युअर बायबल, युअर प्रायमरी सोर्स शुड बी PYQ, नॉट एनी नोट्स, नॉट एनी बुक ऑर एनी अदर सोर्स. डन. नंबर नेक्स्ट सर्वात महत्त्वाचं दुसरं सेक्शनला येऊया, ते म्हणजे इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर कसं करायचं आहे, तर रिव्हर्स इंजिनिअरिंग एक कन्सेप्ट असते. आता रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय, की मी काय करणार, एक टॉपिक घेणार आणि PYQला जाणार. म्हणजे सपोज मी नाऊन घेतला, नाऊनची नोट्स वाचा, शक्यतो पुस्तक टाळा. पुस्तक टाळा म्हणजे काय, की आता या क्षणाला रेन अँड मार्टिन वाचणं आणि पालेन्सुरी वाचणं ते जड जाईल आणि त्याला वेळ लागेल. नोट्स सगळीकडे अवेलेबल आहेत, ती घ्या एक नोट्स. नाऊन चॅप्टर नाऊनचे PYQ, प्रोनाऊन चॅप्टर प्रोनाऊनचे PYQ, ॲडजेक्टिव्ह चॅप्टर, असं प्रत्येक चॅप्टर वाईज PYQ करा. म्हणजे तुमच्या 2 गोष्टी क्लिअर होतील. नंबर 1 तुमचं एक इंग्लिश ग्रामरचा कन्सेप्ट क्लिअर होते नोट्समधनं. नंबर 2 तुम्हाला PYQ सॉल्व्ह करतात आणि तुम्ही PYQला अंडरस्टँड करताय की तिथं त्या टॉपिकची रिक्वायरमेंट काय आहे आणि तो प्रश्न कशा प्रकारे मांडलेला आहे. हे झालं इंग्लिश ग्रामर. सगळे टॉपिक वाईज तुम्ही जा आणि टॉपिक वाईज तुम्ही PYQ करा. सगळं झाल्यानंतर एक पूर्ण नोट्स वाचा 1 ते 2दा, आणि सेम थिंग पूर्ण PYQ 1 ते 2दा वाचा. मग हे इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी हे पॅरलल तुम्ही दररोज करतायत. आता इन ॲडिशन तिसरा पॅरामीटर, आणि तो म्हणजे महत्त्वाचा, म्हणजे कॉम्प्रेन्शन. बघा मित्रांनो, कॉम्प्रेन्शन ही खूप पर्सनल गोष्ट आहे, ही वैयक्तिक बाब आहे. कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन. जोपर्यंत तुम्हाला आकलन होणार नाही आहे तोपर्यंत कॉम्प्रेन्शनवरती तुम्ही 5 पैकी 5 मिळू शकत नाही. आता आकलन होणं वैयक्तिक बाब म्हणजे कशी, एखादा पॅसेज जर मला नाही समजला तर मला 5 पैकी 0 येतील. म्हणून समजणं ही गोष्ट, याला कुठली ट्रिक नाही आहे, याला कुठला शॉर्टकट नाही आहे, किंवा कुठला रूल किंवा फॉर्म्युला नाही आहे. कॉम्प्रेन्शन शिकवलं जात नाही, कॉम्प्रेन्शन हे आकलन केलं जातं. मग त्यासाठी मी काय करावं, 2016 ते 2022 पर्यंत झालेला सर्वे पेपर काढा आणि त्याचे सगळे PYQ घ्या, आणि त्या PYQ मध्ये तुम्ही काय करणार, सगळे कॉम्प्रेन्शन सॉल्व्ह करा. तुम्हाला पहिली गोष्ट कळेल की त्याची लेंथ काय असते, दुसरी कळेल किती शब्द त्यात असतात, तिसरी कळेल की मला किती वेळ लागतो वाचायला, चौथी कळेल की त्यामध्ये कुठले पॅरामीटरवरती तो प्रश्न विचारतो, जसं पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. मग तुम्हाला त्याची एक आयडिया येईल की ॲक्च्युली आयोगाला काय रिक्वायरमेंट आहे कॉम्प्रेन्शन थ्रू. तुम्हाला हे समजेल की याच्यात माझा वीक पॉईंट काय आहे. तुम्हाला हे कळेल की मला 5 मिनिटं 7 मिनिटं किती लागतात. तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतः, मी म्हटलं वैयक्तिक, कोट अनकोट वैयक्तिक, तुम्ही स्वतः डील करण्यासाठी स्वतः तुमची स्ट्रेंथ त्यामध्ये अरेंज करा. मग तुम्ही बघा की मला कसं पटकन ते सॉल्व्ह केलं जाईल. माझ्यामध्ये ट्रिक ते स्वतः तुम्ही क्रिएट करा ती. कारण आकलन हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून तुम्ही PYQचे सगळे कॉम्प्रेन्स जरी केले प्लस टेस्ट सिरीज, मला असं वाटतं इनफ आहे. म्हणून 3-4 मार्क्स तरी इनफ असतील. हा त्याला एकमेव फंड आहे म्हणजे PYQ. त्याला कुठली नोट्स किंवा कुठलाही क्लास आय डोंट थिंक सो की रिक्वायर्ड आहे. आता लास्ट पॉईंटला म्हणजे टेस्ट सिरीज. बघा, एक तुमचा स्टडी, तुमचं रिव्हिजन, तुमचं सगळं हे फक्त 20%, 80% टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की तुमचं काय चुकतं आहे. पहिला पॉईंट, जर मला 40+ मिळवायचे आहेत तर त्यासाठी 50 अटेम्प्ट पाहिजे. मग पहिलं टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही 50 अटेम्प्ट करतायत का, तिथून सुरुवात करायची. नंबर 2 की मी सिली मिस्टेक कुठल्या करतोय त्यावरती वर्क करायचं. नंबर 3 माझे जेही टॉपिक चुकलेत, जेही प्रश्न चुकलेत त्याचे टॉपिक बाहेर काढायचे, त्याचे PYQ घ्यायचे आणि त्याच्यावरती वर्क करायचं. नंबर 4 इंग्लिश आणि मराठी दोघांचं मिळून मला 80+ मार्क्स येत आहेत का याच्यावरती वर्क करायचं. नंबर 5 टेस्ट सिरीजमध्ये होणाऱ्या अडचणी, जसं फॉर एक्झाम्पल अँझायटी असेल, भीती असेल, काही सिली मिस्टेक असतील, तर या टेस्ट सिरीजमध्ये तुमच्या या सगळ्या गोष्टीवरती वर्क होतं. मग आता टेस्ट सिरीज किती, तर ग्रुप बी ची टेस्ट सिरीज आता सध्या सुरू आहेत, ती प्रिंट काढा, ती सॉल्व्ह करा. ग्रुप बी 2023 ची मी टेस्ट सिरीज टाकतोय, त्याचे प्रिंट अवेलेबल होतील आपल्या ॲपवरती. त्या टेस्ट सॉल्व्ह करा 1 तास लावून, त्यामध्ये तुमच्या सगळे विकनेस बघा. नंबर नेक्स्ट पुढचे मी ग्रुप सी ची लवकरच टेस्ट सिरीज स्टार्ट करणार आहे, ती ऑनलाईन ऑफलाईन दोघीमध्ये उपलब्ध असेल, त्यावरती वर्क करा. म्हणजे थोडक्यात टेस्ट सिरीज संपूर्ण 10, 15, 20 तुमच्या सॉल्व्ह झालं पाहिजे. आणि नुसतं सॉल्वच नाही, त्याचबरोबर त्यांचं रिव्हिजन झालं पाहिजे.
मग जेव्हा तुम्ही टेस्ट पेपरमध्ये तुमचा ॲव्हरेज 75, 80, 70, 72 येईल, सेम स्कोर तुमचा तिथं ॲक्च्युली फायनल असणार आहे. म्हणून टेस्ट सिरीज इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर रिव्हिजन इन स्टडी. कारण स्टडी आणि रिव्हिजन फक्त डोक्यात असतं. टेस्ट सिरीज रियालिटी असते की तुम्ही एक्झॅक्ट ते उतरवताय का तुमचं नॉलेज. आता लास्ट वाईज वर्ड सर्वात महत्त्वाचं, ग्रुप सी आहे म्हणजे खूप सोपं असतं, ग्रुप बी पेक्षा खाली असतं, राज्यसेवेपेक्षा खाली असतं. जो स्मार्ट कॅन्डिडेट आहे तो काय करेल, बघा सगळ्यांना सिलेबस सेम आहे इंग्लिशचा, सगळ्यांना क्वेश्चन पेपर सेम आहे, प्रश्न कॉपी होतात, स्ट्रक्चर कॉपी होतं. म्हणून ग्रुप सी थोडं सोपं असतं, त्याची लेंथ थोडी कमी असते, थोडं इन्फिरियर आहे, अजिबात नाही. तुम्ही जर सपोज ग्रुप सीचेच पेपर सॉल्व्ह करतायत तर मला असं वाटतं तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे क्वेश्चन पेपरची स्ट्रेंथ. राज्यसेवे पेपर सॉल्व्ह करा, ग्रुप बीचे पेपर सॉल्व्ह करा, कंबाईन सीचे पेपर सॉल्व्ह करा, फॉरेनचे पेपर सॉल्व्ह करा, एमपीसीच्या अंडर होणार प्रत्येक इंग्लिशचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. असं स्वतःला असं लिमिटेड नका करू की मी ग्रुप सी करतो म्हणजे ग्रुप सी माझा काही संबंध नाही, राज्यसेवे काही संबंध नाही. ॲक्च्युली सगळ्यांना सिलेबस सेम आहे, प्रश्नांची संख्याही सेम आहे आणि स्ट्रक्चरही सेम आहे. त्यामुळे ग्रुप सी वेगळं असतं आणि ग्रुप बी वेगळं असतं असं अजिबात नाही. त्यामुळे मी ज्या टेस्ट पेपर आता घेतोय, ग्रुप बीचे असतील, राज्यसेवेचे असतील, ग्रुप सीचे असतील, त्या सगळ्यांचं कंपेल करा आणि त्या सॉल्व्ह करा आणि त्यांचं वारंवार रिव्हिजन करा. आणि त्यात तुम्हाला 80+ कसे येतील त्यावरती थिंक करत राहा आणि तुमच्या वीक पॉईंट म्हणजे जिथं तुमचे प्रश्न चुकतात त्याच्यावरती रिव्हर्स इंजिनिअरिंगची कन्सेप्ट अप्लाय करा. म्हणजे तरच तुम्ही ॲक्च्युली 80 किंवा 85 पर्यंत रीच होऊ शकताय. बघा रिसेंटली ग्रुप बीची मी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, ती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात आहेत, आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. जरी तुम्ही टेस्ट सिरीज नाही लावू शकलात तरी सगळ्या टेस्ट पेपर PDF स्वरूपात आपल्या ॲपवरती मोफत अवेलेबल आहेत. नेक्स्ट ग्रुप बी 2022ची टेस्ट मी लवकर सुरू करतो पुढच्या वीकमध्ये आणि सेम थिंग ग्रुप सीची सेपरेट टेस्ट सिरीज आपली अवेलेबल होईल आपल्या ॲपवरती. टेस्ट सिरीज किंवा कुठली बॅच तुम्ही नाही केली तरी सुद्धा नोट्स PDF सर्व आपल्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेला आहे मोफतमध्ये सर्वांसाठी. थँक्यू.